अगं पण मला एक कळत नाही, तू हा विचारच कसा केलास की तू जिंकशील? तुझी लायकी विसरली होतीस? मग आता आली का लायकी लक्षात? काय बघतेस? तुझ्या बापाची जागा? तुझ्या बापाची जागा माझ्या पायाशीच आहे आणि पायाशीच राहणार. श्रावणी, तू हे काय करतेस? हे तू तुझ्या बापाला दाखवणार आहेस का? नको ना, प्लीज प्लीज, मी रिक्वेस्ट करते, असं नको करूस. मला भीती वाटते, मी घाबरली. नको ना, नको करूस ग असं. बापाला दाखवायचंय? जा दाखव. विश्वंभर तुझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही, कारण तो फक्त माझ्यावर विश्वास ठेवतो. हे जर नेऊन दाखवलंस ना त्याला, तर तुझ्यावरच चिडेल तो. मी बाबांकडे गेले तरी ते माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत, हे चांगलंच माहिती आहे मला. हे जे काही केलंस ना, हे शेवटचं. ह्यापुढे जर माझ्या बाबांचा फोटो तुझ्या चप्पलीवर दिसला, आत्ता फक्त चप्पल कापली, पुढच्या वेळी हरलं की चिडायला होतं ना? काही हरकत नाही, पण मी जिंकले आणि तू हरलीस हे सत्य आहे. येस येस येस, आय अंडरस्टँड. आता मला हा बोनस मिळवण्यासाठी KYC अपडेट करावं लागेल, राईट? नाही, हे बघा, आता आधार नंबर तर मी तुम्हाला दिलेला आहे. एक मिनिट, मी कार्ड घेऊनच बसलो आहे. एकच मिनिट. माझं कार्ड, हां घ्या. माझा कार्ड नंबर आहे 964. हां, वट काय करतेस मॉम? महत्वाचा फोन आहे, आणि इकडे. गप्पा बस. हॅलो, कोण बोलतंय? आणि कोणाची बँक डिटेल्स पाहिजेत तुम्हाला? हे बघा मिस्टर, हासला फालतूपणा माझ्यासमोर चालणार नाही, समजलं ना? साध्या भोळ्या माणसांचे कष्टाचे पैसे लुटता तुम्ही. लाज वाटत नाही का तुम्हाला? हा नंबर आता मी सायबर क्राईमच्या पोर्टलवर तक्रार म्हणून नोंदवते. मग पोलीस येतील दारात ना, तेव्हा द्या त्यांना तुमचा बोनस. नॉनसेन्स. काय मॅडी, एवढं वय वाढलं तरी बुद्धी वाढली नाही रे तुझी? बाहेर इतके स्कॅम्स फिरतायत, तुला काहीच कळत नाही का रे? अरे 2 मिनिटं उशीर झाला असता तर तुझ्या अकाउंटवरती 0 रुपये राहिले असते. मॉम, तो माणूस मला म्हणाला की
तुमची कुठली तरी जुनी पॉलिसी मॅच्युअर झाली, तुमचा अकाउंट नंबर कार्ड नंबर द्या, तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील. हे बघ मॅडी, कुठलीही बँक असा OTP किंवा अकाउंट नंबर नाही मागत. लोकांशी व्यवहार करताना एक साधी गोष्ट लक्षात ठेवायची. काय? आपल्याला कोणी गंडा घालायला आलं ना तर शांतपणे त्याचे पाय ओढायचे. थँक गॉड मॉम, अगदी वेळेवर आलीस बरं का तू, आणि मोठ्या संकटातून वाचवलंयस मला. खरंय, या पटलावरची राणी फक्त तूच. आज एप्रिल फुल आहे, फुल बनू नकोस, सतर्क रहा. घे, OTP देतोय. शुभ चाय घे. अगं नको मला. काय झालं बाळा, कालपासून गप्प गप्प आहेस? तसं काय नाहीये. कालपासून काय लपवायलायस काय? अगं तसं काहीच नाहीये. चल येतो मी. मग अरे शुभ, अरे थांब की. काय पोरग आहे? सोबत फोन. बोला की ताई. शुभ आत्ताच निघालाय काय घरातनं एकदम गडबडीत. व्हेरी गुड. अशीच खबर देत जावा काय मला. आपण लईच उदास वाटत होतं ग. होय काय? ठीक आहे, कारण त्याला माहिती आहे त्याची श्रावणी मॅडम हरणार आहे आणि ही स्वीटी जिंकणार आहे. आता तर शुभची असिस्टंट बनून मी त्याच्यासोबत कायम राहणार आहे. त्यासने मी कळू दे ही स्वीटी काय चीज आहे ते. स्वीटे, ही तुझ्यासाठी लई मोठी संधी आहे काय, सगळ्यात मोठी. म्हणजे शुभू आणि तू एकत्र काम करायला लागला का नाही तर शुभूच्या मनावर तुझ्याच बोलण्याचा प्रभाव पडला पाहिजे. काय कळतंय ना व? म्हणजे काळजी घे जरा. तुम्ही बघाच आता मी काय काय करतो ते. शुभू, यायला लागलोय मी, तयार राहा. तुम्ही सगळे डिटेल्स घेऊन ऑफिसला या. विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन क्लासेसचा GR मी उद्याच काढतोय. ठीक आहे. काय झालं नंदाक्का, सगळे का जमले तसे? अरे तू स्वीटी आणि श्रावणीला टास्क दिला होतास ना. अरे हो, काय झालं, कोण जिंकलं? अर्थातच स्वीटी, दुसरं कोण जिंकणार. अरे वा स्वीटी, अभिनंदन. थँक्यू थँक्यू. तू फक्त हा टास्क नाही जिंकलास तर तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला जिंकलास. खूप खूप शुभेच्छा तुला. थँक्यू. हे हॉस्टेल रिकामी केल्याचे पेपर. ते सगळं ठीक आहे, पण तू हॉस्टेल्स रिकामी कशी केलीस? काय नाही, मी त्या लीडरला भेटलो, त्यासनी प्रेमानं समजावून सांगितलं आणि त्यांनी ऐकलं पण माझं. माझ्याकडे व्हिडिओ पण आहे. हा हे बघ, विश्वंभर साहेब म्हणतात ते एकदम बरोबरच आहे की हो. आता जर पोरासनी खायलाच नसेल तर कसं होणार? तुम्ही ऐका माझं, तुम्ही हॉस्टेल रिकामी करा. अहो साहेबासनी बी लय काळजी आहे हो तुमची. त्यांना वाटतं की कुठल्या बी विद्यार्थ्याला त्रास होऊ नये. तर झालं मग, आता करणार ना तुम्ही हॉस्टेल रिकामी? थँक्यू बर का. ती मुलगी कुठे आहे? हार मोठ्या मनाने स्वीकारता पण येत नाही का? बरोबर बोललास, हार पचली नाहीये तिला. आणि तसंही तिने कुठे काय केलं रे, घरातच तर बसून होती नुसती. स्वीटी, आजपासून तू शुभूची असिस्टंट.